So let's start with excitement. Newton's law of gravitation. Is the first important topic in the first chapter. Newton's law of gravitation. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटनचा त्या नियमाच्या अगोदर we are studying about that word called gravitation. Gravitation is nothing but the काय म्हणतो आपण त्याला सेपरेशन ऑफ टू वर्ड्स. जर आम्ही डिस्ट्रीब्युशन केलं, याचं जर आम्ही विभक्ती केली तर ग्रॅव्हिटी प्लस अट्रॅक्शन, गुरुत्वामुळे असणारं आकर्षण. गुरुत्व म्हणजे असा एक गुणधर्म जो प्रत्येक वस्तूला तिच्या मासमुळे मिळाला असतो, त्या वस्तुमानामुळे मिळाला असतो. मग वस्तुमान म्हणजे काय? एखाद्या वस्तूमध्ये असणाऱ्या पदार्थाचं प्रमाण. अमाउंट ऑफ मटेरियल प्रेझेंट इन एनी बॉडी इज कॉल्ड ॲज मास ऑफ दॅट बॉडी. अमाउंट ऑफ मटेरियल प्रेझेंट इन एनी body is called as mass of that body. Mass आहे म्हणजे ती बॉडी आहे. Mass is nothing but the नीट लक्ष द्या evidence of existence of that body. एखादी वस्तू आहे म्हणजे काय आहे? मास. म्हणजे मास हे एखाद्या वस्तूचं अस्तित्व आहे. मास नाहीये म्हणजे त्या वस्तूचं अस्तित्व नाही. कळलं? आपण जनरली वजन वापरतो, पण वजन हा शब्द टोटली वस्तुमानापेक्षा काय आहे? वेगळा. नंतर तुम्हाला कळेल कोण आहे. आपण माझं वजन एवढं आहे, ह्याचं वजन तेवढं आहे, ह्याचा मास तेवढं असं म्हणतो, पण वस्तुमान आणि वजन या दोन वेगवेगळ्या घटक आहेत. वजन मे बी झिरो, वजन झिरो होऊ शकतं, पण वस्तुमान कधीच झिरो होऊ शकत नाही जोपर्यंत ती वस्तू नष्ट होत नाही. वस्तू आहे म्हणजे वस्तुमान आहे, पण म्हणजे वस्तूचं अस्तित्व म्हणजे त्याचं काय? वस्तू. जी व्याख्या काय? वस्तूमध्ये असणाऱ्या पदार्थाच्या प्रमाणास, वस्तूमध्ये जेवढा काही पदार्थ आहे त्याच्या प्रमाण म्हणजेच काय? वस्तू. मी मगाशी काल सांगितलं होतं फर्स्ट पिरियड मध्ये की सायन्सची व्याख्या जशी पटणारी व्याख्या काय आहे जी आपल्या सरांनी केली. सायन्स इज द स्टडी ऑफ एक्झिस्टन्स. व्हॉट्स नेम? सायन्स इज द स्टडी. स्टडी म्हणजे काय? अभ्यास. स्टडी ऑफ कशाचा? एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे काय? अस्तित्व. जे अस्तित्वात आहे त्याचा अभ्यास. अस्तित्वाचा अभ्यास म्हणजे काय? विज्ञान. जो है हमें मिला है और नहीं मिला, इट इज अ नेक्स्ट क्वेश्चन. पण आहे जे आहे मग ते शोधलं असेल किंवा शोधायचं राहिलं असेल, पण आहे ते आम्हाला दिसत नाहीये सगळं, पण मग जे आहे त्याचा अभ्यास म्हणजे काय? जो है, जो एग्जिस्टेंस में है उसका स्टडी म्हणजे काय? इट इज कॉल्ड सायन्स. विज्ञान. मग कसं विज्ञानामध्ये वस्तुमान ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे जी सापेक्ष नाहीये, निरपेक्ष आहे. ती कोणावर डिपेंड नाही, ती स्वतःशी इंडिपेंडंट आहे. त्याला निरपेक्ष म्हणतात. निरपेक्ष. स्पेलिंग कशी? निरपेक्ष. इट म्हणजे इट डझंट डिपेंड अपॉन एनीथिंग. कोणत्याच वस्तूवरती अवलंबून आहे. वस्तू आहे, वस्तुमान आहे. कुठेही जा हा खडू एवढा दिसत आहे. जेव्हा हे झिजून 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 नष्ट होईल, कन्व्हर्जन होईल वातावरणामध्ये, ज्यावेळेस संपून जाईल त्याच वेळेस म्हणून आम्ही की या खडूचं अस्तित्व काय? कळलं की नाही? म्हणजे कोणत्याही वस्तूकडे एक इंडिव्हिज्युअल एक गुणधर्म आहे. त्या गुणधर्माचं नाव आहे काय? मास. वस्तुमान. त्यामध्ये असणाऱ्या पदार्थाचं प्रमाण. आणि या वस्तुमानामुळं जो एक नवीन गुणधर्म मिळाला प्रत्येक वस्तूला, प्रत्येक बॉडीला, प्रत्येक प्लॅनेटला, प्रत्येक सॅटेलाइटला, ते म्हणजे काय? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी. गुरुत्व. मलाही गुरुत्व, तुम्हालाही गुरुत्व. प्रत्येक वस्तूला काय आहे? गुरुत्व. मास वर आधारित असते. मग पृथ्वीला मास आहे. पृथ्वीचं मास एवढं मोठं, केवढी मोठी पृथ्वी आहे माहिती आहे? रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. अर्थ रेडियस किती आहे?
6400 kilometer. What is this? It is a mass, radius of Earth. Hi. Radius of Earth, mass 6 into 10 raised to 24 kilogram. It is a mass of Earth. Earthचं mass तेवढं आहे. 624 शून्य. 6 किती शून्य? 24 शून्य तेवढं किलो वस्तुमान. माझं मास. अर्थ. मग त्यामध्ये मटेरियल तेवढं आहे. किती? 6 into 10 raised to 24 किलोग्राम. एवढं मटेरियल. मग तेवढ्या मटेरियलची वस्तू, तेवढ्या मास असणारी वस्तू एखाद्या ऍपलला खेचते आणि न्यूटन त्याला बघतो आणि न्यूटन म्हणतो ही खेचल्या झाली आहे म्हणजे इथं काहीतरी एक बल आहे, इथं काहीतरी एक फोर्स आहे जो कोण लावलाय. मग कोणामुळे लावली? ग्रॅव्हिटी. च्याकडे असणाऱ्या भल्या मोठ्या मास मुलं तिथे ऍपलला खेचते आणि म्हणून ऍपल च्याकडे अट्रॅक्ट होतो, आकर्षित होतो आणि म्हणून पृथ्वीच्या गुरुत्वामुळं, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटी मुळे जे आकर्षण मध्ये आहे त्याला म्हणतात गुरुत्व आकर्षण पृथ्वीचं. पण ऑन द कॉन्ट्ररी ते थोडा डीप अभ्यास केला ते म्हणतात जर पृथ्वीला मास आहे, आपण असं म्हणूया की ऍपललाही मास आहे छोटं. याचा अर्थ ह्यालाही मास आहे, मग यालाही स्वतःच काय असेल? आकर्षण. याचा अर्थ जर पृथ्वी आकर्षित करते कोणाला? ऍपलला, ऍपल देखील पृथ्वीला काय करतो? ऑन द कॉन्ट्ररी. अगोदर काय म्हणला? कोणती वस्तू पडली पृथ्वीवर पडायली आहे म्हणजे कोणत्याही फ्री वस्तूवर पृथ्वी काय करायची? बल लावली आहे आणि त्या बलाचं नाव दिलं गुरुत्वाकर्षण बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जो गुरुत्वामुळे आहे त्याच्यामुळे. पण त्यांनी विचार केला की गुरुत्व म्हणजे मास, मास तर अर्थला आहे आणि ऍपल पण आहे. मग ऍपल देखील काय करत असेल? आम्हाला दिसायला फोर्स कोणाचा? अर्थचा. पण त्याचप्रमाणे ऍपल देखील काय अर्थवर फोर्स लावत असेल. बट दॅट फोर्स इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ अर्थ. पण पृथ्वीच्या बलासमोर ते बल अतिशय काय क्षीण आहे, खूप कमी आहे, म्हणून ते आम्हाला दिसत नाही की ऍपल पृथ्वीवर आहे. पण न्यूटन काय म्हटला की नुसतं असं म्हणून चालणार नाही की पृथ्वीच ऍपलला खेचते, तर ऍपल देखील पृथ्वीला खेचतो. किंबहुना असं म्हणूया आपण की ऍपल आणि पृथ्वी बाजूला ठेवा, कोणती एक वस्तू आणि कोणती दुसरी वस्तू या दोन्हीमध्ये देखील काय असते? आकर्षण बल असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. पृथ्वीच नाही तर कोणती वस्तू नाही. कोणत्याही दोन वस्तूमध्ये काय असतं? आकर्षण बल. ह्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतोय? वस्तू जाऊ द्या बोंबलं. मग पदार्थाचा कोणताही एक कण पदार्थाच्या कोणत्याही दुसऱ्या कणाला काय करतो? आकर्षण. कशानं? एका आकर्षण बलानं. त्याला गुरुत्वाकर्षण बलच. नुसतं ऍपल पडला तो विचार एवढे झाला, विचार म्हणतात का? पण अनालिसिस किती मोठी समीक्षा झाली त्या अभ्यासाची, किती अभ्यासाला सुरुवात झाली हायएस्ट स्टडीला की ऍपल पडतोय अर्थवर म्हणजे अर्थ खेचते. कारण according to Newton's law of motion, first law of motion, काय? Body can't change its state of motion or state of rest until and unless external unbalanced force is acting on body. जोपर्यंत बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स लागत नाही तोपर्यंत वस्तुस्थिती बदलत नसते. हे न्यूटनचा पहिला नियम न्यूटनला माहित होता, त्यांनी शोधला आणि त्याच पहिल्यानुसार तो म्हणतोय ऍपल खाली पडतोय हे बल लावल्याशिवाय होत नाही आणि खाली तर अर्थ आहे पण बोलतोय अर्थ ऍपलवर काय लागते. किंवा असं म्हणा की कोणत्याही फ्री वस्तूवर अर्थ काय करते? फोर्स लावते. म्हणून दाखवतो की सोडून दिला खाली येतं. वाय? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. अर्थच्या गुरुत्वीय बलामुळे प्रत्येक वस्तू अर्थकडे खेचली जाते. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तो काय म्हणतोय? अर्थच त्या वस्तूला अट्रॅक्ट करत नाही तर ती वस्तू देखील अर्थला काय करत असते. हे वेगळा प्रश्न आहे की त्या वस्तूचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानासमोर खूप कमी आहे म्हणून तिनं केलेलं आकर्षण आम्हाला दिसत नाही, पण दिसतंय कोणाचं? पण मी जरी स्वतः सोडून दिलं खाली याचा अर्थ म्हणजे माझ्यावर मला कुणी ओढलं? पृथ्वी मला ओढतोय तर मी देखील पृथ्वीला ओढतोय, पण माझं मास कमी आहे, माझं गुरुत्व कमी आहे म्हणून मी लावलेलं बल दिसत नाही. नाही का? पण आहे का? नाही आहे, पण दिसत नाहीये. ते कंपॅरेबल नाहीये कोणाशी? अर्थच्या मासशी किंवा अर्थ लावलेल्या फोर्सशी. ड्यू टू द डिफरन्स इन मास. कशामुळे?
मासच्या डिफरन्स. मला सांगा, चंद्र लहान आहे पृथ्वीपेक्षा, पण तरी आपल्यापेक्षा कितीतरी काय आहे. म्हणून त्यांनी लावलं फोर, त्यांनी लावलं बल दिसतं. कारण जसं माझ्यामध्ये पृथ्वीमध्ये आकर्षण आहे, तसं चंद्रामध्ये पृथ्वीमध्ये देखील काय आहे. आणि माझ्यापेक्षा तर चंद्राचा आकार खूप काय मोठा आहे, म्हणजे तुलनात्मक आहे. पृथ्वीच्या तुलनात्मक मान्य लहान आहे, पण आहे का नाही. मग होतं काय की ज्या वेळेस पृथ्वी आणि चंद्रातलं अंतर कमी होतं, त्यावेळेस चंद्रानं लावलेलं बल आम्हाला दिसतं आणि भरती येते समुद्राला, आणि समुद्राचं पाणी समुद्र इथं असेल होतीला तर भरतीला तिकडे असतो, त्या लिंबाकडे. कशामुळं? जे चंद्रानं लावलं गुरुत्वीय बल आहे, त्यामुळे ते समुद्रातलं पाणी काय झालं, ओढलं गेलं. पण ते वरतं जाऊ शकत नाही. एवढं बल जास्त नाही की तंतून चंद्रावर ओढलं जाईल, पण दिसायला काय नाही कळत. मी फुंकर मारली केसांचे केस हलतात. कशामुळं? ते लावल्या बलामुळे. तसं त्या चंद्रानं लावल्या पृथ्वी बलामुळं भरती येते आणि ओहोटी येते. ज्या चंद्र जवळ येतो त्या समुद्राला भरती येते, आणि ज्या चंद्र पृथ्वीपासून दूर असतो त्या समुद्राला ओहोटी येते, म्हणजे कमी होतं. म्हणजे पाण्याला ओढायला चंद्र सोडायला. समजलं म्हणजे पृथ्वी चंद्रावर बल लावत नाही, चंद्र देखील. समजायला का नाही? त्याला कोणतं बल म्हणतात? हे अंडरस्टँड होणं खूप महत्वाचं आमच्या मनात. पृथ्वीच वस्तूला खेचते, पृथ्वीच प्रत्येक वस्तूला खेचते, हे एकतर्फी बोलायचं नाही. तर गुरुत्वीय बल हे दोन्हीकडून असतं. फक्त ज्याचं मास जास्त आहे ऍज कम्पेअर टू बोथ बॉडीज, दोन बॉडीज पैकी ज्याचं मास खूप जास्त आहे त्यांनी लावलं बल आम्हाला पटकन दिसतं. पण जे मास कमी आहे ते बल लावतच नाही का? लावतं, पण त्यांनी लावलं बल दिसत नाही. कळलं? म्हणजे पृथ्वी ऍपलला खेचली, ऍपल देखील पृथ्वीला खेचतोय, पण त्याचं गुरुत्व खूप कमी आहे, पृथ्वीचं गुरुत्व खूप जास्त आहे. ऐकायला का नाही? समजतंय का? जे घरी बसले त्यांनी बी ऐका, व्हिडिओ बघा, तुम्हीही बघायला नाही कळलं तर विचारा. पण इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं. सगळं झाडाखाली बसून जर न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ तयार होतो, तो वर्गात एवढ्या स्टँडर्ड नियमात बसतो. एवढ्या प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थिती नाही. कोविड-19 आहे, त्यामुळे तुम्ही यायला मास्क लावून बसायला जवळ येत नाहीये, एक महिना बोलता येत नाहीये, पण तरी यायला शिक्षणासाठी एवढ्या नियमात यायला मग काहीतरी घेतलं पाहिजे. मग किती चांगले नियम लागले पाहिजे. झाडाखाली बसून न्यूटनच्या ग्रॅव्हिटेशनच्या लॉची सुरुवात झाली. पण थिलंगी पेटी असं नो. मग इथून पुढे काय लक्षात ठेवायचं तर प्रत्येक वस्तू प्रत्येक दुसऱ्या वस्तूला खेचत असते गुरुत्वीय बलामुळे. त्या दोघीमध्ये एकमेकांना ओढण्याचं काय असते? गुरुत्वीय बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्याच्याबद्दलच लॉ मांडला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. समजते का? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतंय? पृथ्वी ऍपल, ए व्यक्ती ए बी व्यक्ती एवढ्याच बोलत नाहीये तो. ते म्हणते पदार्थाचा प्रत्येक कण, पदार्थाचा प्रत्येक दुसऱ्या कणाला काय करत असतो? आकर्षित करतो. दिसणं महत्वाचं नाही. तुमच्या मध्ये आकर्षण बरे, तुमच्यामध्ये बँकमध्ये आकर्षण बरे, प्रत्येक दोन वस्तूमध्ये काय, पण ते निग्लिजिबल आहे, ते न दिसणार आहे. पण दिसतं कोणतं मास? खूप जास्त मास पृथ्वीचं, खूप कमी मास डस्टचं. ओढलं पाहिजे विचारा नक माहिती ओढलं का? पृथ्वीकडे जावं ते म्हणलं असतं माझी ताकद जास्त चंद्रासारखी, मी इथंच थांबतो, मी पृथ्वीला आवडतो, पृथ्वी मला आवडत. त्यांच्यामध्ये एक सेम डिस्टन्स आहे. जमते? ह्याचं विचाराचं मास किती? ह्याच्या अवकाशच नाही म्हणे, खूप कमी मास आहे. ह्याची ग्रॅव्हिटी खूप काय आहे? कमी आहे. ह्याची ग्रॅव्हिटेशनल फील्डही चिल्लर आहे, हे लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सही चिल्लर आहे. पण लावते, पण ते लावत नाही म्हणायचं नाही. प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला खेचत असते एका बलाने, आणि त्या बलाच्या किमतीवरच, त्या बलाबद्दलच माहिती देणारा हा पहिला नियम आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा गुरुत्व आकर्षणाचा नियम. समजते? टायटल बद्दल एवढं बोललो मी. आता आपल्याला लॉ सांगायचा आहे. लॉ कळणार का नाही? लॉ कळेल का नाही तुम्हाला? नक्की समजल का नाही? समजणार? समजलाच पाहिजे, समजलाच पाहिजे. शेवटी कुठे आलो? व्याप्ती वाढवा. हे एक कण आहे आणि हा एक कण आहे.
पृथ्वी, ऍपल, पृथ्वी, चंद्र, मंगळ, दुसरा एखादा ग्रह, एवढ्यामध्येच नसतं गुरुत्वाकर्षण बल, तर विश्वातील प्रत्येक पदार्थाचा कण प्रत्येक दुसऱ्या पदार्थाच्या कणाला काय होत असतो. किती मोठ्याकडे छोट्या आधी बघितलं होतं ऍपल आणि पृथ्वी, आता आपण कण आणि कण बघतो. मग काय म्हणतोय, पदार्थाचा प्रत्येक कण दुसऱ्या प्रत्येक कणाला काय करतो, आकर्षित करतो. कशाने, एका आकर्षण बलाने. कशाने, आणि त्या आकर्षण बलाची किंमत, त्या आकर्षण बलाची किंमत या दोन कणांच्या, या दोन वस्तुमानांच्या, कशाच्या, ह्या दोन कणांना काहीतरी काय आहे, नक्कीच अस्तित्व आहे, म्हणजे मासा आहे. मग मी म्हटलं त्या प्रत्येक दोन कणामध्ये काय आहे, आकर्षक बल. आणि ते आकर्षण बल कसं आहे आणि किती आहे हे सांगणं म्हणजेच काय सांगणं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग ते काय म्हणतंय, पदार्थाचा प्रत्येक कण पदार्थाच्या प्रत्येक दुसऱ्या कणाला एका बलाने काय करत असतो, आकर्षित करतो. काय करतो, आणि ते बल F हे समानुपाती असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. कोणाशी, त्या दोन कणांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी. दोन कणांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी हे दोघांमधलं बल कसं असतं, समानुपाती, डायरेक्टली प्रपोर्शनल. समानुपाती म्हणजे काय, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय होतं, त्या दोघांच्या वस्तुमानाचा गुणाकार जेवढा जास्त तेवढं दोघांमधलं बल आहे काय, दोघांच्या गुणाकाराचा गुणाकार जेवढा कमी तेवढं बल आहे काय. कळलं, म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, दोन कणांमधलं गुरुत्वाकर्षण बल कसं